सो ना मंडळी, बऱ्याचदा मी कधी अशी एकांतात ज्यावेळेला बसलेले असते ना, तर वेगवेगळे विचार मनात येत असतात. त्यातलाच एक विचार बऱ्याचदा माझ्या मनात डोकावून जातो, तो म्हणजे असा की मी या संपूर्ण पृथ्वीवरती अगदी कुठेही जन्माला आले असते. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये असेल, श्रीलंकेत असेल, फॉर इन्स्टन्स बांगलादेशमध्ये पण येऊ शकले असते. पण माझं सौभाग्य इतकं जास्त किंवा माझं नशीब इतकं जास्त चांगलं की माझ्या आईबाबांच्या पुण्याईमुळे मी या भारत देशात जन्माला आले, याचा मला खूप खूप अभिमान आहे. पण त्यातल्या त्यात मंडळी, संपूर्ण भारत देशात मी एका अशा भूमीवरती जन्माला आले ज्या भूमीला महाराष्ट्र असं म्हणतात. आणि याच महाराष्ट्रात इतक्या सगळ्या थोरा मोठ्यांचा जन्म झालाय, इतक्या सगळ्या मोठमोठ्या रत्नांचा जन्म झालाय की मला प्रचंड अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आले आणि या मराठी मातीमध्ये, या मराठी मातृभाषेमध्ये मी जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, शाहू महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील. अजूनही बऱ्याच मंडळींची नावे मला ठाऊक आहे, पण आज मी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बोलणार आहे. कारण एक असा सिनेमा येतोय जो बायोपिक असणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्याचा, एक आपल्याला आरसा दाखवणारा ठरणार आहे. आता मला एक गोष्ट बघून सगळ्यात आधी खूप आनंद झाला की या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे जिथे महात्मा गांधीजी म्हणतात, सभी जाती धर्म के बच्चे एक ही स्थान पर. सो हे बघून मला खूप आनंद झाला, कारण आपल्या इतिहासात आपल्यासोबत जो छळवाद झालेला आहे की लहानपणापासून आतापर्यंत महात्मा गांधीजी हे फक्त महात्मा का होते आणि ते किती देव पुरुष होते, फक्त हेच वारंवार घोकवून आपल्याला सांगण्यात आलं. पण महात्मा गांधीजींमध्ये सुद्धा काही अवगुण होते आणि ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी चुकलेत, याची मात्र वाच्यता कुठे झाली नाही. आणि ज्यांनी त्याची वाच्यता करायचा प्रयत्न केला त्या गोष्टी मिटवून टाकण्यात आल्या. सो सगळ्यात आधी या ट्रेलरबद्दल आपण बोलूया. कर्मवीरायण नाव इतकं उत्तम दिलेलं आहे, अगदी समर्पक दिलेलं आहे असं मला वाटतं. जसं रामायण, जसं आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या आयुष्यातला जो ग्रंथ लिहिला गेला त्याला रामायण असं म्हटलं गेलं, तसंच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आयुष्याचा हा ग्रंथच आहे जो आपण सिनेमाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळे कर्मवीरायण हे जे नाव दिलं ते मला भयंकर आवडलं. तर आता सगळ्यात आधी या सिनेमाच्या कास्टिंगबद्दल बोलूया. किशोर कदम आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत, म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भूमिकेत. त्यांच्या समवेतच आपल्याला इथे उपेंद्र लिमये, संजय मोने, त्याच्यानंतर सुहास शिरसाट, उदय टिकेकर आणि अजूनही बरीचशी मंडळी आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहे. दिग्दर्शकाबद्दल बोलायचं झालं तर धनंजय भावळेकर यांनी दिग्दर्शन दिलेलं आहे आणि या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद हे अनिल सपकाळ आणि धनंजय भावळेकर या दोघांनी मिळून दिलेले आहेत. ज्या हिशोबाने ट्रेलर कट केलेलं आहे ते मला आवडलं. बरेचदा मराठी सिनेमांचे ज्यावेळेला ट्रेलर्स आणि टीजर्स कट होतात तिथेच खूप जास्त माती खाल्ली जाते, कारण का अख्ख्या सिनेमाची स्टोरी फक्त आणि फक्त ट्रेलरमधनं सांगायची जी धडपड सुरू असते ना, त्यांनी सगळी मजा निघून जाते. काही सिरियस एलिमेंट्स राहत नाही. पण त्याचमुळे मला असं वाटतं की ट्रेलर योग्य पद्धतीने कट केलेला आहे. आणि कारण मी स्वतः म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली होती, त्या शिक्षण संस्थेतल्या माझ्या आयुष्यातला काही वर्ष कॉलेजचा काळ मी याच शिक्षण संस्थेत शिकलेले आहे. त्याच्यामुळे मला कर्मवीर भाऊराव पाटील हे नक्की कोण आहेत, त्यांची मूल्य काय आहेत किंवा हे सगळं चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. पण बरीच अशी मंडळी ज्यांना जे त्यांचं नाव सुद्धा कदाचित पहिल्यांदा ऐकणार आहेत, त्यांच्याकरता हा सिनेमा येणं खूप गरजेचं होतं. हा सिनेमा आपल्याला थोडासा हिस्टॉरिकल काळामध्ये घेऊन जातो, जिथे 1880च्या पुढचा तर 1900 साधारण 50-60 पर्यंतचा काळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या काळामध्ये नक्की काय काय देशामध्ये सुद्धा काय घडामोडी होत होत्या आणि त्याचबरोबर जे आपले कर्मवीर भाऊराव पाटील आहेत यांनी रयतेसाठी त्यांनी नक्की काय केलं, त्यांचा संघर्ष काय होता. जसं मी म्हणाले, मला ऑलरेडी त्यांच्या आयुष्याचे सगळे टप्पे माहिती आहेत, कदाचित काही टप्पे नसतीलही माहिती, पण ते नक्कीच या सिनेमातनं मला कळणार आहेत. माझी एकच अशी इच्छा आहे की प्रत्येक रयतेत शिकलेल्या विद्यार्थ्याने पुढे यायला हवं, त्या प्रत्येक स्टुडंटने पुढे यायला हवं आणि आपल्या परीने शक्यतो प्रत्येक जणाने 4-4 माणसांना घेऊन हा सिनेमा बघायला जायला पाहिजे, जेणेकरून मला असं वाटतं की जे कर्मवीरांनी केलंय त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये सगळेजण आपापल्या फक्त अस्तित्वासाठी लढत होते, पण कर्मवीरांनी जनतेच्या अस्तित्वासाठी, स्पेशली मागासवर्गीयांसाठी खूप काही केले आयुष्यामध्ये. आणि इथेच मला एक गोष्ट अजून नमूद करावीशी वाटते की एक डायलॉग आहे जो तुम्हाला गुजबम्स देऊन जातो. पाहिजे तेवढी रक्कम मी देऊ शकतो, पण नाव माझं द्यायचं. एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही. तर मला असं वाटतं की आत्ता जे आपल्याला पाहायला मिळतं ना, की जे
हिंदूंमध्ये सुद्धा बरेच लोक आपापसात वाटलेले आहेत आणि एकमेकांवरती खूप द्वेष करत असतात. जो आपला भारत देश 85% हिंदूंनी भरलाय, तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी युनिटीने राहायला पाहिजे आणि एकमेकांवरती उगा शिंतोडे उडवणं आणि हे सगळ्या गोष्टी बंद करायला पाहिजे. कारण हे आपण विसरता कामा नये की आपल्या मागच्या ज्या पिढ्या आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, ज्योतिबा फुले असतील, महात्मा फुले असतील, या सगळ्यांनी एकीचाच संदेश सगळ्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता जे काही घडतंय ना, त्या गोष्टी कुठल्या तरी अर्थाने बंद व्हायला हव्या असं मला वाटतं. आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा इच्छा होती आणि सगळ्यांचीच इच्छा होती. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक नेहमी गोष्ट ते म्हणत आले होते की हिंदूंमधल्या मुलांच्या एकमेकांच्या जातीपाती सगळं विसरून एकमेकांमध्ये लग्न लावून द्या, पुढच्या 10-20 वर्षात ते जातपात सगळं विसरून जातील. आणि आय थिंक ती गोष्ट करणं फार गरजेचं होतं, कारण ती गोष्ट नाही झाली आणि महात्मा गांधीजींनी त्या गोष्टीचा विरोध केला. म्हणून आज एवढा जातीवाद आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. माझ्या शेवटच्या लास्ट व्हिडिओमध्ये मला 1-2 जणांनी माझी जात सुद्धा विचारली होती की तुझी जात काय, की तू असं बोलतेस. सो मला असं वाटतं की मला माझी जात विचारण्यापेक्षा तुमची जात तुम्ही सांगण्यापेक्षा जातीला थोडंसं बाजूला ठेवून आपण सगळेजण एका धर्मामधनं बिलॉंग करतो, आपण सगळेजण भारतीय आहोत, या गोष्टीची आपण सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे आणि त्या हिशोबानेच आपण वावरलं पाहिजे. बाकी मला हा ट्रेलर प्रचंड आवडलाय. पुन्हा एकदा सांगते, 17 मेला हा सिनेमा येतो आपल्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. फक्त आता एकच कंप्लेंट जातं की यार असं का होतंय नेहमी की अजिबात प्रमोशन केलं जात नाही कुठच्याच मराठी सिनेमाचं. कधी येतात कधी जातात काहीच कळत नाही. पण माझी सगळ्यांना ही विनंती आहे, मराठी सिनेमासृष्टीतल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, जे मला ऐकत असतील, पाहत असतील, एका दिवशी 2 मराठी सिनेमे रिलीज करणं प्लीज बंद करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिनेमा ज्यावेळेला तुमचा रिलीज होण्याच्या एक 45 दिवस आधीच तुम्ही टीजर आधी रिलीज करा, त्याच्या 10 दिवसानंतर तुम्ही ट्रेलर रिलीज करा. महिनाभर ते ट्रेलर चांगलं रेंगाळू द्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती, त्याबद्दल चर्चा होऊ द्या, डिस्कशन्स होऊ द्या, हेल्थी डिबेट्स होऊ द्या आणि मग त्याच्यानंतर तो सिनेमा ज्यावेळेला येतो ना, त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो. आता बघा, आज लिटरली 9-10 तारीख असणार आहे आणि 17 मेबद्दल आपण बोलतोय. सो मला असं वाटतं इट्स ऑलरेडी टू लेट आणि असं नव्हतं करायला पाहिजे. नाव आय डोंट अंडरस्टँड की असं का होत आहेत ह्या गोष्टी. बट एनिवे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण मी हा सिनेमा आवर्जून बघायला जाणार आहे. तुमचं काय मत आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आणि रयत शिक्षण संस्थेबद्दल, तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. कुठल्या शहरातनं तुम्ही बिलॉंग करता ते पण मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट. मैं साबरमती में नहीं कर पाया भौरव जी, वो काम आपने यहाँ कर दिखाया है.